अनुजा's रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कारल्याचं लोणचं। त्यासाठी लागणारे साहित्य: कारले, मिरची, मीठ, हळद, गूळ, चिंच, लसूण, मोहरी, तेल। सर्वप्रथम आपण कारले आणि मिरची कट करून घेऊया। अशा प्रकारे कारला आपण कट करून घेतलेला आहे। मिरची अशी दुबागून घेतलेली आहे। आता आपण गॅस चालू करूया। कढई जरा गरम झाली की तेल घालूया। आता आपण तेल घालून घेऊया। सर्वप्रथम कारलं हे भाजून घेऊया। आता हे कारलं भाजलेलं आहे, हे आपण काढून घेऊया। ह्याच तेलामध्ये आपण आता मोहरी टाकू। मोहरी तडतडली की लसूण घालूया। आता ह्या मिरच्या भाजून घेऊया। मिरच्या चांगल्या भाजून घेतलेत, त्यामध्ये कारलं घालूया। हळद, चवीनुसार मीठ, गूळ, चिंच हे सर्व घालून त्याच्यावरती 1-2 मिनिटं झाकण ठेवूया। हे एकदा दोनदा हलवून घ्यावे सगळे आणि परत 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ घेऊन घ्यावेत। आता हे लोणचे अशा प्रकारे होते। हे 3 ते 4 दिवस तुम्हाला खाता येईल। हे पहा कारल्याची लोणची कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। ह्यामध्ये काय काय लागतं ते सर्व इन्ग्रेडियंट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील।